मित्रांनो, महान व्यक्तींचा, महान पुतळ्यांचा आम्ही आदर करतो. And in our country we give holidays in the name of them, whether they are death day or birthday. आणि त्यांचा जन्मदिन असो किंवा मृत्यूदिन असो, त्या दिवशी आपल्याला सुट्टी जाहीर केली जाते. Dear friends, we want to tell you, we want to remind you one about such kind of a great person upon this earth. आणि या पृथ्वीवरती एक व्यक्ती जे आहे त्यांची आम्ही आपल्याला आठवण करू इच्छितो आणि त्याच्याबद्दल आम्ही आपल्याला सांगू इच्छितो. Yesterday the whole world celebrated Good Friday. आणि कालच्या दिवशी सर्व जगामध्ये गुड फ्रायडेचा दिवस साजरा करण्यात आला. Dear friends, I don't know how many of you know about the Good Friday. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्यातील किती जणांना माहित आहे की गुड फ्रायडे म्हणजे काय हे मला माहिती नाही. But we wanted to tell you why this has come into the humankind. आणि मनुष्याच्या मध्ये हे असे का आले हे मला कळत नाही. Dear friends, more than 2000 years ago, a person was born upon this earth. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, 2000 वर्षापूर्वी एक व्यक्ती या जगामध्ये जन्मास आली. And he came with a purpose to be upon this earth. आणि या पृथ्वीवरती ते एका विशिष्ट उद्देशाने या ठिकाणी आले. Just like Maharaj Shivaji wanted to do so much good for his kingdom. आणि जसे महान छत्रपती शिवाजी त्यांच्या राज्यासाठी मोठमोठ्या गोष्टी करू इच्छित होते. So also this person came upon this earth because we all belong to him. आणि तसंच ही व्यक्ती सुद्धा तुमच्या आणि माझ्यासाठी आमच्या भलाईच्या गोष्टी करण्यासाठी आलेली आहे, कारण आम्ही त्यांचे आहोत. He is the very God who is the creator of this whole universe. आणि ते सर्वशक्तिमान देव आहेत, साऱ्या सृष्टीचे निर्मितीचे निर्माता आहे. That God became man upon this earth. आणि देव या पृथ्वीवरती मनुष्य झाले. And he came with a purpose because we were living in sin, not knowing how to get rid of our sin. आणि आम्ही पापांमध्ये जगत असल्यामुळे त्या खातीर ते या जगात आले, कारण आम्हाला समजत नव्हतं की पापापासून कसं सुटावं. Today in our markets we have everything available for our humankind, but there is no solution how we can remove our sins from our human life. आजकाल बाजारामध्ये आपल्या मनुष्य जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या साऱ्या वस्तू मिळतात, परंतु पापापासून कसे सुटावे हे मात्र आम्हाला समजत नाही आणि मिळत नाही. Dear friends, centuries from centuries, man is struggling as to how he can remove the sin from himself. आणि मनुष्य शतकापासून शतके या बरोबर झगडत आहे की पापापासून कसे सुटावे. That's why he has created so many ways so that he can get rid of sin. आणि पापापासून सुटावे म्हणून पुष्कळसे मार्ग मनुष्याने तयार केले. But dear friends, according to the law of God, आणि देवाच्या नियमाच्या अनुसार until unless there is a holy bloodshed, there is no way the sin can be atoned. निर्दोष रक्त सांडल्या वाचून मनुष्याच्या पापाचं प्रायश्चित्त होऊ शकत नाही, हा देवाचा नियम आहे. That's why if you see our old people, आणि म्हणून आम्ही स्वतःचे लोक आम्ही जर पाहतो, they used to sacrifice animals आणि आमचे लोक सुद्धा प्राणाचं बलिदान करत होते. because the word of God says without shedding of blood there is no remission or atonement for sin. कारण देवाच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, रक्त सांडल्या वाचून पापाचे प्रायश्चित्त होऊ शकत नाही, पापाची क्षमा होऊ शकत नाही. Just like man, in spite of all his struggle, he could not find any atonement for sin. God himself came upon this earth. आणि मनुष्याने पाहिलं की मनुष्याला पापावरती कोणताही इलाज मिळत नाही, म्हणून देवाने विचार केला आणि आमच्यासाठी मनुष्य म्हणून या जगामध्ये आले. This God man became an atonement for sin. आणि हा देव मनुष्याच्या पापासाठी प्रायश्चित्त असे झाले. And he has died on the cross of Calvary, shedding his precious blood. आणि कालवरीच्या क्रूसावरती त्यांनी स्वतःचं रक्त सांडलेलं आहे. Dear friends, this God man, he died on the cross and he rose again the third day because he is God by himself. आणि हे दैवी मनुष्य प्रभू येशू ख्रिस्त हे वधस्तंभावरती मरण पावले आणि तिसऱ्या दिवशी मरणातून विजयी झाले. Dear friends, today you may be wondering what I have to do with all these things. आणि या सर्व गोष्टींच्या बरोबर मला काय संबंध आहे, हा कदाचित आपण विचार करत असाल. Dear friends, whoever you could be,
आपण कुठे असा whatever good profession you could be, आणि आपला व्यवसाय कोणताही असू द्या, but believe in the name of Lord Jesus Christ, परंतु प्रभू येशूंच्यावरती विश्वास ठेवा, your sins will be forgiven. आपल्या पापांची क्षमा होईल. The word of God says the blood of Lord Jesus Christ cleanses us from all sins and देवाचे वचन unrighteousness. म्हणत आहे, प्रभू येशू ख्रिस्त यांच्या रक्ता मनुष्याला सर्व पापापासून शुद्ध करते. Today you want peace and joy in your life. आणि आज तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि शांती आहे का? Today you want holiness in your life. आणि आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला पवित्रता पाहिजे तर, Today you want to die and be with God. आणि आज जर आम्ही मृत्यू पावलो आणि देवाबरोबर राहण्याची इच्छा असेल तर, Jesus is the way. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मार्ग There is no way. Without Jesus you can go to God. आणि देवाजवळ जाण्यासाठी येशूशिवाय आणखी कोणता मार्ग नाही. We have experience in our life. That's why we have come to tell आम्ही you. आमच्या जीवनामध्ये हा अनुभव घेतला आहे म्हणून आज आम्ही आलो आहोत. Believe in the name of Lord Jesus Christ. You will be saved in your household. आणि प्रभू येशूंच्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे आणि तुमच्या घराचे तारण होईल. That's why the whole world celebrate Good Friday and Easter. आणि म्हणून सर्वच्या हा गुड फ्रायडे आणि ईस्टरचा सण साजरा करतात. Because God died for the humankind. कारण देव मनुष्यासाठी मरण पावले God became atonement for the sins of the humankind. आणि देव मनुष्याकरता प्रायश्चित्त झाले. That's why the whole world celebrates Good Friday and Easter. आणि म्हणून सर्व जग गुड फ्रायडे आणि ईस्टरचा सण साजरा We have करतात. so many things to share about that God. आणि त्या देवाबद्दल सांगण्यासाठी पुष्कळ गोष्टी आमच्याकडे आहेत. But we don't have time, dear friends. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, आमच्याजवळ वेळ नाही. But we have God's literature. His life history, Lord Jesus Christ's life history with us. Take it, read it, accept Lord Jesus Christ. You will be saved. आणि आमच्याकडे काही छोटी छोटी पुस्तकं आमच्या बंधू बहिणींच्याकडे आहेत. ती घ्या, वाचा आणि प्रभू येशूंच्यावरती विश्वास ठेवा. जे प्रभावताणारा येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्या परंपरेचे पाय झाला त्या नावाबद्दल आभार मानतो. देव आपल्या बहुमोलाची मान नसल्याबद्दल दिलेल्या भाषण देवाने ज्याने ऐकलं त्यांच्या अंतकरणामध्ये कृपेचं ताणाचं कार्य